नमस्कार मित्रांनो, बातमी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10वी आणि 12वी नंतरच्या मिळणाऱ्या नोकऱ्याच्या संदर्भात डिस्कशन करणार आहोत आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 10वी झाल्याच्या नंतर आणि 12वी झाल्याच्या नंतर सुद्धा आपण चांगल्या पगाराच्या नोकरीवर पोहोचू शकतो आणि त्यासाठी भारतीय तटरक्षक दलामध्ये भरतीसुद्धा निघत असते. तर भारतीय तटरक्षक दलाबद्दल सुद्धा आपण जाणून जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नेव्ही आणि तटरक्षक दलात काय फरक असतो हे पण आपण आज पाहू. कोणती पदे निघालेली आहेत भारतीय तटरक्षक दलात ते आपण आज पाहणार आहोत. वेतन किती असणार आहे, नुकत्याच निघालेल्या भरतीच्या अर्जासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. कोणत्या तारखेला फॉर्म चालू होणार आहेत, शेवटची तारीख काय असणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागते, प्रवर्ग न्याय झोननुसार रिक्त जागा किती आहेत, निवड प्रक्रिया कशी आहे, निवड प्रक्रियाचे जे स्टेज आहेत त्या 4 स्टेज आपण समजून घेऊ. परीक्षा कशी होते, शारीरिक चाचणी, कागदपत्रे पडताळणी, मेडिकल इत्यादी सर्व जी माहिती आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इंडियन कोस्ट गार्ड काय आहे हे आपण सर्वात अगोदर जाणून घेऊ. इंडियन कोस्ट गार्ड हे भारतीय एक सैन्य दल आहे. त्याच्यामध्ये सध्या नाविक जीडी, नाविक डोमेस्टिक ब्रांच या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. या जागा एकंदरीत एकूण 300 जागा आहेत. नाविक जीडीच्या 260 जागा आणि नाविक डीबीच्या 40 जागा. 02/2025 बॅचसाठी ही निवड केल्या जात आहे सध्या. भारतीय तटरक्षक दल म्हणजे काय? भारतीय तटरक्षक दल हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारे एक प्रमुख सैन्य दल आहे. याची स्थापना 1 ऑगस्ट 1978 रोजी झाली. भारतीय तटरक्षक दल मुख्यतः भारताच्या किनारपट्टीची सुरक्षा, समुद्री दहशतवाद विरोधी कारवाई, प्रदूषण नियंत्रण, बचाव कार्य आणि समुद्रातील कायद्याचे पालन करण्याचं महत्त्वपूर्ण काम करते. याच्यात भारतीय तटरक्षक दलाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारताच्या जलसीमेचे रक्षण करणे, देशाच्या तटांवर विविध आपत्ती व्यवस्थापन कार्य पार करणे. याचे कार्यक्षेत्र भारताच्या समुद्र तटापासून 200 नॉटिकल मैलापर्यंत आहे. भारतीय तटरक्षक दलात असलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या सहाय्याने समुद्री सुरक्षा सुनिश्चित केल्या जाते. तटरक्षक दलामध्ये भरतीसाठी उमेदवारांना विविध पदांवर नियुक्ती केली जाते. त्यापैकी नाविक जीडी, नाविक डीबी, पायलट, तंत्रज्ञ इत्यादी पदे समाविष्ट आहेत. त्यापैकी सध्या आपल्याला जाहिरात आली आहे ही भरती आहे नाविक जीडी आणि नाविक डीबी या पदासाठी. तर या नाविक जीडी आणि डीबीच्या जे वेतन आहे ते वेतन भत्ते इतर माहिती आपण पाहूया. नाविक जीडीसाठी मूलभूत वेतन रुपये 21,700 रुपयापासून सुरुवात होते. या व्यतिरिक्त महागाई भत्ता, इतर भत्ते कामाच्या प्रकारानुसार, पोस्टिंगच्या ठिकाणानुसार दिल्या जातात. नाविक डीबी या पदासाठी सुद्धा 21,700 रुपये हा पगार असतो आणि हा पगाराचा स्तर पेमेंट 3 या कॅटेगरीमध्ये येतो. तसेच महागाई भत्ता आणि इतर भत्ते कामाच्या प्रकारानुसार आणि पोस्टिंगच्या ठिकाणानुसार नाविक डीबी सुद्धा उपलब्ध आहे. भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जातो आणि इतर कुठल्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जात नाही. तर तटरक्षक दलात जर आपल्याला जॉईन करायचं असेल या पदांवरती किंवा इतर कुठल्याही पदावरती तटरक्षक दलात जर जॉईन करायचं असेल तर फक्त ऑनलाईन फॉर्मच आपल्याला भरावा लागत असतो. तर आता जी जाहिरात सध्या आलेली आहे ती सुरुवातीची जी तारीख आहे अर्ज करण्याची ती 11 फेब्रुवारी 2025 11 वाजेपासून सुरुवात या अर्जाची होणार आहे आणि याची जी अंतिम दिनांक आहे ती 25 फेब्रुवारी 2025ला रात्री 11:30 आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. शैक्षणिक पात्रता आपण पाहू. नाविक जीडीसाठी जनरल ड्युटीला 12वी भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय असणं आवश्यक आहे. 12वीमध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन जर 12वी केली असेल तर तुम्ही नाविक जीडीसाठी अप्लाय करू शकता. जर 10वी बेसवर फॉर्म भरायचा असेल तर नाविक डोमेस्टिक ब्रांच, नाविक डीबी हे पद आहे, याच्यासाठी आपल्याला अप्लाय करता येतं. सामान्यतः वय पाहू आपण. कमीत कमी 18 ते 22 वर्ष पूर्ण केलेलं पाहिजे. 18 वर्ष ते 22 वर्ष ओपनसाठी आहे. 1 सप्टेंबर म्हणजे आता जन्मतारखेनुसार जर बघितलं तर 1 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007च्या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे असे उमेदवार यासाठी पात्र आहेत. आता या व्यतिरिक्त जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची सूट आहे. SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट मिळते. OBC नॉन क्रिमिनल जर असेल तर त्यासाठी 3 वर्षाची सूट आहे. प्रवर्ग न्याय झोननुसार जागा आपण पाहू. जे भारतात वेगवेगळे झोन आहेत त्या झोननुसार नॉर्थ झोनमध्ये 25 ओपनसाठी जागा आहेत. नाविक जीडीच्या आपण जागा पाहत आहोत. नाविक जीडीमध्ये ओपनच्या नॉर्थमध्ये 25 जागा, EWSच्या 6 जागा नॉर्थमध्ये,
नॉर्थमध्ये ओबीसीच्या 17 जागा, नॉर्थमध्ये एस-टीच्या 7 जागा, एस-सीच्या 10 जागा, एकूण 65 जागा नॉर्थमध्ये आहे. आता आपण ज्या झोनमध्ये येतो तो आपला वेस्ट झोन आहे महाराष्ट्रासाठी आणि त्यामध्ये ओपनच्या 20 जागा आहेत, ईडब्ल्यूएसच्या 5 जागा आहेत, ओबीसीच्या 14, एस-टीच्या 6, एस-सीच्या 8 आणि एकूण 53 जागा आहेत. ईस्टमध्ये 15 जागा ओपनसाठी, ईडब्ल्यूएसच्या 4 जागा, ओबीसीच्या 10, एस-टीच्या 4, एस-सी कॅटेगरीसाठी 5 जागा आहेत, एकूण 38 जागा ईस्ट झोनमध्ये आहेत. साऊथ झोनमध्ये 21 जागा ओपनसाठी, ईडब्ल्यूएससाठी 5 जागा, ओबीसीसाठी 14, एस-टीसाठी 6, एस-सीसाठी 8 जागा, एकूण 54 जागा आहेत. सेंट्रल झोनमध्ये ओपनसाठी 19 जागा, ईडब्ल्यूएससाठी 5 जागा, ओबीसीसाठी 13 जागा, एस-टीसाठी 5 जागा, एस-सीसाठी 8 जागा, एकूण 50 जागा. अशा एकूण 260 जागांसाठी ही भरती सध्या निघालेली आहे. आता हे जे झोन आहेत ते झोन जसं नॉर्थ म्हटलं की उत्तरेकडील भाग. भारताचे जे उत्तरेकडील राज्य आहेत जसं की काश्मीर वगैरे, हरियाणा, पंजाब ही नॉर्थमध्ये येतील. वेस्टमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश वगैरे अशा पद्धतीने हे झोन जे आहेत ते पडलेले असतात. त्यापैकी आपण वेस्ट झोनमध्ये येतो. त्यानंतर नाविक डीबीच्या जागा आपण पाहू झोननुसार. नॉर्थमध्ये नाविक डीबीच्या ओपनसाठी 4 जागा आहेत, ईडब्ल्यूसाठी 1 जागा, ओबीसीसाठी 2 जागा आहेत, एस-टीसाठी 1, एस-सीसाठी 2, एकूण 10 जागा. वेस्ट झोनमध्ये जो आपला झोन आहे त्यामध्ये ओपनच्या 3 जागा आहेत, ईडब्ल्यूसाठी 1 जागा, ओबीसीच्या 2 आहेत, नंतर एस-टीसाठी 1, एस-सीसाठी 2, एकूण 9 जागा नाविक डीबीच्या आहेत. वेस्ट झोनमध्ये ईस्ट झोनमध्ये ओपनच्या 3, ईडब्ल्यूएससाठी 0, ओबीसीसाठी 1, एस-टीसाठी 0, एस-सीसाठी 1, एकूण 5 जागा ईस्ट झोनमध्ये येतात. नाविक डीबीच्या साऊथमध्ये ओपनसाठी 3, ईडब्ल्यूसाठी 1, ओबीसीसाठी 2, एस-टीसाठी 1, एस-सीसाठी 2, एकूण 9 जागा. सेंट्रल झोनसाठी नाविक डीबीच्या ओपनसाठी 3, ईडब्ल्यूसाठी 1, ओबीसीसाठी 2, एस-टीसाठी 0, एस-सीसाठी 1 जागा, एकूण 7 जागा सेंट्रल झोनमध्ये. अशा एकूण नाविक डीबीच्या 40 जागासाठी भरती ही निघालेली आहे. आता आपण बघूया निवड प्रक्रिया. आता ही जी निवड प्रक्रिया याची सर्वात सुरुवात जी आहे ती ऑनलाईन अर्जापासून होते. तर ऑनलाईन अर्ज अजून सुरू झालेले नाहीत. जेव्हा हे ऑनलाईन अर्ज सुरू होतील तर त्याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यासाठी अगोदर तुम्हाला हा जो व्हिडिओ चालू आहे या व्हिडिओच्या सबस्क्राईब बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, लाईक या बटनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून जेव्हाही आमचा जो ऑनलाईन अर्ज करण्याचा जी व्हिडिओ आहे तो आम्ही रिलीज करू तो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्या माध्यमातून कसा अर्ज करायचा हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायला मिळेल. आपण बघूया निवड प्रक्रिया जी आहे ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर सिलेक्शन प्रोसिजर कशी होते आणि कशी आपली निवड होते, त्या निवड प्रक्रियेमध्ये काय काय स्टेप्स आहेत त्यात जाणून आपण घेणार आहोत. ICG-मध्ये एकूण 4 स्टेज आहेत, 1, 2, 3 आणि 4. या चारही स्टेजेस आपल्याला उत्तीर्ण होणं आणि त्यातून पास आउट होणं बंधनकारक आहे ICG-च्या या पदांपर्यंत पोहोचण्यासाठी. आता याच्यामध्ये नोंदणी दरम्यान प्रत्यक्ष प्रतिमेचे संकलन, तर या अर्जासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला ऑनलाईन फोटो त्या ठिकाणी लाईव्ह फोटो घ्यावा लागतो. जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो तो भरत असताना आपला लाईव्ह फोटो कॅप्चर केला जातो आणि तो फोटो घेतल्याशिवाय आपण हा फॉर्म सबमिट करू शकत नसतो. तर हा निवड प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर बायोमेट्रिक स्वाक्षरी व ओळख चिन्ह. स्टेज वनमध्ये जेव्हा आपण फॉर्म भरल्यानंतर भरती दरम्यान ऑनलाईन परीक्षेपूर्वी फक्त डाव्या अंगठ्याचा बायोमेट्रिक घेतला जाईल. जर डाव्या अंगठ्याचा बायोमेट्रिक घेता आला नाही तर उजव्या अंगठ्याचा बायोमेट्रिक घेतला जाईल. आता जसं की स्टेज 1 म्हणजे काय आहे, ऑनलाईन फॉर्म भरल्याच्यानंतर जेव्हा हॉल तिकीट येईल आणि ऑनलाईनचा त्याची सगळ्यात पहिली स्टेज आहे की ऑनलाईन टेस्ट CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतलं जाते. या टेस्टच्यासाठी जेव्हा आपण जातो ते गेल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपलं बायोमेट्रिक घेतलं जातं. बायोमेट्रिक घेताना आपला डावा अंगठा घेतला जातो आणि जर आपला डावा अंगठा जर कॅप्चर नाही झाला तर उजवा अंगठा घेतला जातो. पण त्याच्यानंतर आपले जे इतर बूट आहेत हे कॅप्चर केल्या जात नाहीत. म्हणजे आपला डावा किंवा उजवा अंगठा हा कॅप्चर करूनच आपल्याला परीक्षेसाठी प्रवेश मिळत असतो. जर आपले बोट कॅप्चर होत नसतील म्हणजे अंगठे जर कॅप्चर होत नसतील तर मग आपल्या इतर कुठलाही बोट कॅप्चर केल्या जाणार नाही आणि आपल्याला एक्झाम देता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आपला आधार अपडेट असलं पाहिजे, आपले बायोमेट्रिक व्यवस्थित अपडेट असले पाहिजे, ते कॅप्चर झाले पाहिजे आणि प्रत्यक्ष भरतीला जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल तर त्यावेळेस तुमच्या हाताला मेहंदी, मेन वगैरे असं काही लागलेलं नसो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही, तुम्हाला परीक्षेला बसता येईल. त्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेली स्वाक्षरी आणि ओळख चिन्ह सुद्धा पडताळलं जातं. म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करत आहात, तुमचे जे ID प्रूफ म्हणून अपलोड करत आहात ते डॉक्युमेंट तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे आणि तुमची जी माहिती तुम्ही भरत आहात ती त्या डॉक्युमेंटवरती मॅच झालेली पाहिजे. त्यानंतर तुम्ही जी सिग्नेचर करणार आहात फॉर्म भरताना ती सिग्नेचर सुद्धा परीक्षेच्या वेळेस मॅच होणं आवश्यक आहे. आता CGPT परीक्षा स्टेज 1 जसं की आपण बघितलं संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेला आपण जेव्हा जातो तर सर्व तिथे आपली दस्तावेज पडताळणीचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा एक छोटासा प्रोग्राम डॉक्युमेंट अपलोड करतो. ते डॉक्युमेंट आपल्याला सोबत नेणं महत्त्वाचं आहे. जसं की ओळखीची पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन अर्जात भरलेल्या तपशिलाच्या आधारावरती केल्या जाते. परीक्षेच्या केंद्रावर खालील मूळ दस्तावेज सोबत आणणे आवश्यक आहे. जसं की
वैध मूळ ओळखपत्र, आधार कार्ड तुम्ही जर अपलोड केलं असेल फॉर्म भरताना तर आधार कार्ड, पॅन कार्ड अपलोड केलं असेल तर पॅन कार्ड, मतदान कार्ड अपलोड केलं असेल तर मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कुठलंही डॉक्युमेंट जे तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना अपलोड केलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी सोबत आणणे, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत आणणे आवश्यक आहे. जे ऑनलाईन अर्जात अपलोड केले आहे ते. त्यानंतर ई ॲडमिट कार्ड जे तुम्हाला ऑनलाईन मिळेल वेबसाईटवरती. आपण ऑनलाईन ज्या वेबसाईटतून अर्ज करणार आहोत त्याच वेबसाईटवरती लॉग इन करून आपण ऑनलाईन ॲडमिट कार्डसुद्धा डाउनलोड करणार आहोत. ते ॲडमिट कार्ड आपल्याला परीक्षेला आणणं महत्त्वाचं आहे. ते ॲडमिट कार्डवरती तुमचा फोटो क्लिअर दिसला पाहिजे, माहिती स्पष्ट आणि वाचता येईल अशी असली पाहिजे. म्हणजे क्लिअर प्रिंट त्या ठिकाणी निघालेली पाहिजे. ऑनलाईन अर्जात अपलोड केलेल्या पासपोर्ट आकाराच्या 2 रंगीत छायाचित्रे. आता जो पासपोर्ट फोटो आपण अपलोड करणार आहोत त्याचे 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला सोबत परीक्षेच्या वेळेस घेऊन जाणं आवश्यक आहे. आता या व्यतिरिक्त जे SC ST कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी नेणं महत्त्वाचं आहे. ओरिजिनल आणि त्याच्यासोबत त्याच्या 2 प्रती स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या त्यासोबत असणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त मूळ रेल्वे बसचं तिकीट त्यांनी सोबत घेऊन जायचं आहे. कारण हे जे रेल्वेचा प्रवास वगैरे जर बसचं भाडं वगैरे जे असेल तर त्या संदर्भात सेकंड क्लासचं जे तिकीट आहे ते त्या ठिकाणी प्रवास भाडं SC STच्या विद्यार्थ्यांना परत मिळत असते. तर त्यांच्याकडे जे काही अकाउंट असेल त्या अकाउंटचं कॅन्सल चेक वगैरे जर त्यांनी घेऊन गेला तर त्याच्यावर त्यांना ते रिफंड मिळत असते. जे काही ट्रॅव्हल अलाउन्स आहे तो. या व्यतिरिक्त बायोमेट्रिक नोंदणी आपण बघू. दस्तावेज पडताळणी यशस्वी झाल्याच्या नंतर म्हणजे जे काही डॉक्युमेंट आहे ते व्हेरीफाय झाल्याच्या नंतर उमेदवाराची स्टेज 1मध्ये बायोमेट्रिक नोंदणी केली जाईल. स्टेज 1मध्ये घेतलेल्या बायोमेट्रिक डेटा पुढील सर्व टप्प्यामध्ये पडताळला जाईल किंवा पुन्हा नोंदवला जाईल. त्यानंतर CGPT स्टेज 1 उमेदवाराने अर्ज केलेल्या पदानुसार खालील चाचण्या द्याव्या लागतात. दोन्ही सेक्शन सेपरेटली पास होणे आवश्यक आहे. त्याच्यात बघा नाविक 10वी बेसवर जो फॉर्म भरला जाणार आहे त्यासाठी एकच सेक्शनमध्ये एक्झाम होईल. परीक्षा सेक्शन 1मध्ये होईल. त्याच्यामध्ये ओपन EWS आणि OBCसाठी 30 गुण आवश्यक आहेत पास होण्यासाठी. आता कितीपैकी ते आपण पुढच्या स्टेपला बघूया. आता नाविक DB जे सेक्शन 1 आहे SC STसाठी 27 गुणावर पासिंग आहे. कमीत कमी 27 गुण SC STला मिळणं आवश्यक आहे. ओपन EWS आणि OBCला 30 गुण आवश्यक आहे. नंतर नाविक GD जे पद आहे 12वी बेसवर ते त्याच्यामध्ये सेक्शन 1 आणि सेक्शन 2 असे 2 सेक्शन आहेत पेपरचे. तर त्याच्यामध्ये ओपन EWS आणि OBCसाठी सेक्शन 1 मध्ये 30 गुण मिळणं आवश्यक आहे. सेक्शन 2 मध्ये 20 गुण मिळणं आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही मिळून 50 गुण मिळतील मिळणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त जे नाविक GD 12वी बेसवर आहेत सेक्शन 1 आणि सेक्शन 2 2 पेपर जे SC STसाठी होतील. SC STच्या कॅटेगरीसाठी एक 27 गुण सेक्शन 1 मध्ये आणि 17 गुण सेक्शन 2 मध्ये मिळणं आवश्यक आहे SC STच्या मुलांना. त्यानंतर आपण बघू परीक्षेचं स्वरूप. सेक्शन 1 आणि सेक्शन 2 परीक्षेचं स्वरूप. सेक्शन 1 मध्ये 10वी बेसवर जो पेपर 10वी बेसवर जे फॉर्म आपण भरतो त्याच्यामध्ये एकूण 60 प्रश्न, एकूण 60 गुण आहे. त्याच्यामध्ये वेळ 45 मिनिटाचा मिळतो. गणिताचे 20 प्रश्न असतात, विज्ञानचे 10 प्रश्न असतात, इंग्लिशचे 15 प्रश्न, रिझनिंगचे 10 प्रश्न, जनरल नॉलेजवर 5 प्रश्न विचारले जातात. आणि याची पासिंग जसं आपण अगोदर बघितलं ओपन EWS आणि OBC कॅटेगरीसाठी 30 मार्कावर पासिंग आहे आणि SC ST कॅटेगरीला 27 मार्कांवर पासिंग आहे. याचा अभ्यासक्रम जो आहे 10वीच्या बेसवर हा पेपर निघतो सेक्शन 1चा. म्हणजे नाविक DBचा जो पेपर आहे 10वी बेसवरचा हा CBSE पॅटर्न 10वीच्या बेसवर निघालेला असतो. त्यानंतर सेक्शन 2 जो आहे म्हणजे आता नाविक GDचा जो पेपर आहे तो सेक्शन 1 आणि 2 त्याला दोन्ही असणार आहे. सेक्शन 2 मध्ये काय असणार आहे प्रश्न 50 प्रश्न असणार आहे. त्यात 50 गुण असतील. वेळ 30 मिनिटाचा राहील. त्यात गणिताला 25 प्रश्न असतील, भौतिकशास्त्राचे 25 प्रश्न असतील. तर हे ॲडिशनल सेक्शन 2 GDसाठी असते. आता याची पासिंग जी ओपन EWS OBCसाठी 20 गुणांवर आहे. SC STसाठी 17 गुणांवर पासिंग आहे. कमीत कमी एवढे गुण मिळणं आवश्यक आहे पासिंगसाठी. त्यानंतर 12वीचा जो गणित आणि भौतिकशास्त्र विषय आहे याच्या बेसवरती हा याचा अभ्यासक्रम आहे सेक्शन 2चा. त्यानंतर स्टेज 1 सामान्यीकरण. आता ही जी एक्झाम आपण पहिल्या सत्रात पहिल्या स्टेजला देणार आहोत CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट. कारण ही एक्झाम ऑनलाईन होत असते कम्प्युटरवरती. 4 पर्याय मिळतात त्याच्यातून आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो बरोबर जो असेल तो. तर याचं नॉर्मलायझेशन केलं जातं कारण प्रत्येक बॅचसाठी वेगळ्या पद्धतीचा पेपर येतो. तर त्यामुळे त्याला नॉर्मलायझेशनची प्रोसेस असते आणि मग ते नॉर्मलायझेशन केल्याच्या नंतरच तुमचा रिझल्ट लागत असतो. आता स्टेज 2 स्टेज 1च्या संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेतील कामगिरीच्या आधारे उमेदवारांना स्टेज 2 साठी शॉर्टलिस्ट केले जाईल आणि त्यांना तात्पुरते ॲडमिट कार्ड जारी केले जाईल. आता जे ॲडमिट कार्ड आहे ते https://joinindiancoastguard.cdac.in या वेबसाईटवरून आपण डाउनलोड करू शकतो आणि याच वेबसाईटवर आपल्याला ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरायचा असतो. त्यानंतर स्टेज 2 साठी
पुढील परीक्षांचा समावेश आहे, जसं की मूल्यांकन चाचणी असेसमेंट टेस्ट त्या ठिकाणी घेतल्या जाते दुसऱ्या स्टेजमध्ये. बायोमेट्रिक पडताळणी झालेल्या उमेदवारांची OMR आधारित परीक्षा घेतली जाईल. ऑप्शनल क्वेश्चन बेस ही चाचणी फक्त पात्रतेच्या आधारावर आहे आणि यात मिळवलेले गुण अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट केले जाणार नाहीत. मात्र ही चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच पुढील टप्पा म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी जी होणार आहे EFT सेकंड स्टेजला, त्याच्यासाठी तुम्हाला पात्र ठरवण्यासाठी ही एक्झाम असते आणि या परीक्षेचा निकाल तुरंत त्याच ठिकाणी 1 तासामध्ये लावला जातो आणि त्याच्या आधारावर तुम्हाला PFTसाठी पात्र ठरवलं जातं. त्यानंतर स्टेज 2 मध्ये जी शारीरिक क्षमता चाचणी आहे फिजिकल फिटनेस टेस्ट, त्यामध्ये 1.6 किलोमीटरची रनिंग आपल्याला 7 मिनिटात पूर्ण करायची असते. 20 बैठका आहेत, उठक बैठक, 10 पुशअप्स आहेत. या सर्व ज्या चाचण्या आहेत त्या तुम्हाला सलग आणि कोणताही ब्रेक न घेता पूर्ण करायच्या आहेत. जर त्यामध्ये तुम्ही ब्रेक घेतलात तर तुम्ही अपयशी होणार आणि तुम्ही त्यामध्ये फेल होणार. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, दस्तावेज पडताळणी स्टेज 2च्या नंतर जी स्टेज 2 मध्ये होते. ऑनलाईन अर्जात दिलेली सर्व माहिती मूळ दस्तावेजांसोबत त्या ठिकाणी क्रॉस चेक केला जाते. 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, जन्मतारीख, तुमच्या नावात काही विसंगती जर आढळली किंवा असं काही असेल तर त्या ठिकाणी तुमची जी उमेदवारी ती रद्द ठरवल्या जाऊ शकते आणि जे काही डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत ते 31 डिसेंबर 2025 या तारखेच्या आतपर्यंतचे वैध असलेले पाहिजे. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. भारतीय वैद्यकीय अधिकारी ठरवलेल्या वैद्यकीय निकषांनुसार उमेदवाराची वैद्यकीय तपासणी करून त्यांना फिट किंवा अनफिट घोषित करतील. अनफिट ठरलेल्या उमेदवारांना 21 दिवसाच्या आत ICGने ठरवलेल्या लष्करी रुग्णालयात अपील करण्याची संधी दिली जाते. अपील वैद्यकीय तपासणी अंतिम असेल आणि पुढील अपीलसाठी हक्क दिला जाणार नाही. त्यानंतर स्टेज 3 साठी अंतिम गुणवत्ता यादी, ICG उमेदवारांनी सादर केलेल्या दस्तावेजांची पुन्हा पडताळणी करेल. फक्त दस्तावेज पडताळणी वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केलेले उमेदवार गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जातील. उमेदवारांची गुणवत्ता यादी क्षेत्र आणि श्रेणीनुसार तयार केली जाते. आता हे प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे मेरिट आणि कट ऑफ लागत असते. प्रत्येक कॅटेगरीसाठी आणि प्रत्येक राज्यासाठी ते वेगळं लागतं. आपण आपला जेव्हा रिझल्ट लागेल तर आपल्या लॉग इनला जाऊन आपला कट ऑफ आपल्या राज्याचा आणि आपल्या कॅटेगरीचा पाहू शकतो आणि तो आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता जिथे ट्राय ब्रेकिंगचा सिच्युएशन निर्माण होईल, म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये समान गुण जेव्हा मिळतील तर तेव्हा टाय ब्रेकिंगची सिच्युएशन येईल की तिथे तुम्हाला हे 2 मुद्दे आहेत की ज्यामध्ये एक सेक्शन 1 मध्ये ज्या विद्यार्थ्याला उमेदवाराला जास्त गुण मिळालेले असेल त्याला प्राधान्य मिळेल आणि त्याच्यातही जर समजा सारखे गुण असतील तर मग वयाने जो मोठा उमेदवार असेल त्याला त्या ठिकाणी प्राधान्य मिळतं. त्या ठिकाणी दोघांना गुणवत्ता यादीत सारखे गुण असतील तर त्या ठिकाणी टाय ब्रेकिंगसाठी हे 2 रूल आहेत. नंतर स्टेज 3 आपण पाहू. स्टेज 1 आणि स्टेज 2 उत्तीर्ण झालेल्या आणि रिक्त जागांनुसार गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या उमेदवारांना INS चिल्का येथे रिपोर्टिंगसाठी तात्पुरते शॉर्टलिस्ट केले जाईल. ही जी काही ट्रेनिंग आहे ही ट्रेनिंग मुलांची सिलेक्शन झाल्यानंतर INS चिल्का या ठिकाणी ट्रेनिंग मिळत असते. तिथे रिपोर्टिंग करण्यासाठी त्यांना ॲडमिट कार्ड जे जाहीर केलं जाईल ते आपण बघितलेल्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचे. 1-2 दिवसाचा कालावधी तिथे तो स्टेज 3चा असतो. INS चिल्का एक नैसर्गिक प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे तिथे लागू असलेल्या पडताळणी प्रक्रियेचे तिथे पालन केले जाते. आता ते स्टेज 3 मध्ये काय होईल, मूलभूत ओळख पडताळणी म्हणजे तुमचा आधार बेस आधारित पडताळणी होईल. बायोमेट्रिकची पडताळणी होईल रिपोर्टिंगच्या दिवशी INS चिल्कावर. नंतर दस्तावेज पडताळणी होईल. त्या ठिकाणी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती मूळ दस्तावेजाशी जुळली पाहिजे. कोणती विसंगती किंवा चूक आढळल्यास दस्तावेज पडताळणी अपयशी ठरेल आणि उमेदवाराची पात्रता रद्द केली जाईल. सर्व दस्तावेजाची तारीख अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वीची असावी आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत वैध असावी. त्यानंतर स्टेज 3 INS चिल्कावर प्री एनरोलमेंट वैद्यकीय तपासणी आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा जे जॉईनिंग आहे ते करण्याअगोदर सुद्धा एक प्री एनरोलमेंट वैद्यकीय तपासणी होते. त्यामध्ये वैद्यकीय तपासणी करत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे ती केली जाते. या तपासणीचा कालावधी स्टेज 2 मध्ये झालेल्या वैद्यकीय तपासणी आणि INS चिल्कावर उमेदवारांच्या रिपोर्टिंग तारखेच्या कालावधीवर अवलंबून असतो. मूळ दस्तावेज सादर करणे, पोलीस पडताळणी आणि इतर संबंधित फॉर्म. तर याच्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस लागणार आहे. त्या ठिकाणी सर्व उमेदवारांनी मूळ दस्तावेज, पोलीस पडताळणी फॉर्म आणि इतर संबंधित फॉर्म ॲडमिट कार्डसह स्टेज 3 मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे पोलीस पडताळणी असावी. ती जर जी अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनंतर घेतलेली असावी, म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज सादर केला त्याच्यानंतर ते काढलेलं असावं. पडताळणी नसलेले किंवा नकारात्मक टिप्पण्या असलेले पोलीस पडताळणी अहवाल असलेले उमेदवार भरतीसाठी पात्र नाहीत. त्यानंतर INS शुल्कावरती प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांनी स्टेज 3 दरम्यान सर्व मूळ दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे. भारतीय तटरक्षक दलाकडून सर्व मूळ दस्तावेजांची पडताळणी संबंधित बोर्ड, विद्यापीठ, राज्य सरकार यांच्याकडून केली जाईल. म्हणजे जॉईनिंग तुमची जेव्हा ट्रेनिंग सुरू असेल तेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी बॅकिंगला चालू राहील.
त्या ठिकाणी तुमच्या सर्व डॉक्युमेंटची पडताळणी केली जाईल आणि त्यातमध्ये कुठेही जर तफावत आढळली तर तुमची उमेदवारी रद्द होईल आणि समाप्त होईल. ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व उमेदवारांनी अपलोड करायचे अनिवार्य दस्तावेज आपण पाहू काय काय लागणार आहे. ताजा रंगीत पासपोर्ट फोटो आपला असला पाहिजे, 3 महिन्यापेक्षा जुना नसावा, म्हणजे 3 महिन्याच्या आतला पाहिजे. त्यानंतर लाईव्ह फोटो आपला घ्यावा लागतो. जसं आपण अगोदर बोललो, उमेदवाराची स्कॅन केलेली सहीचे छायाचित्रामध्ये तुमची सिग्नेचर स्कॅन केलेली पाहिजे. जन्मतारीख प्रमाणपत्र म्हणजे 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला. ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट. सेवेचे प्रमाणपत्र जर तुम्ही कुठे जॉब करत असाल ऑलरेडी तर तिथलं NOC सर्टिफिकेट लागेल. वैध आदिवास म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर स्टेज 2 साठी शॉर्टलिस्ट झाल्यास अपलोड करायचे दस्तावेज याप्रमाणे श्रेणी प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, 10वीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र. अतिरिक्त 10वीचे मार्कशीट असेल तर जर समजा तुम्ही फेल वगैरे असाल, सप्लिमेंटरी दिली असेल तर सप्लिमेंटरी मार्कशीट तुम्हाला लागतील. या ठिकाणी CGPA ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर करण्याचा फॉर्म्युला अर्जानुसार. त्यानंतर सरकारी संस्थेत नोकरी करणाऱ्यांसाठी NOC आणि नाविक GD उमेदवारासाठी 12वीचे मार्कशीट प्रमाणपत्र, अतिरिक्त 12वीचे मार्कशीट जर असेल तर. आता इथपर्यंत आपण बघितलं की जे नाविक GD आणि DB आहे या पदांसाठी जी निवड प्रक्रिया आहे ती आपण समजून घेतली. जागा किती ते आपण समजून घेतल्या. आणि आता याचा जो अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज 11 तारखेपासून सुरू होईल. तर तो अर्ज कसा करायचा या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच रिलीज करणार आहोत. तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर अगोदर या व्हिडिओचा खाली जे लाईक बटन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आमचा जो नवीन व्हिडिओ रिलीज होईल तर त्याचा नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने फॉर्म भरू शकाल. इथपर्यंत तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघितला त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. आपलं प्रेम असंच आम्हाला देत राहा. आमचं जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.